शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी अनालिसिस. बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. कोणते ते लेवल्स आहेत तिथून मार्केटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मोमेंटम बघायला भेटेल. आजच्या दिवशी मार्केटमध्ये जो बिग गॅप अप आला होता, त्यानंतर मार्केटमध्ये जे रिव्हर्सल आला, ते आपण ऑलरेडी कालच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस पण केलं होतं. आणि त्यानंतर ना कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करणार. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाहीये. त्यात आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊयात निफ्टी बँकवरती. जर का आपण निफ्टी बँकला जर का बघायला गेलो, त्याच्यामध्ये त्याच्या आधी आपण थोडंसं निफ्टीला चेकआउट करू. पहिल्यांदा तर आपण निफ्टीला ज्यावेळी बघायला गेलो, तर इथे आपल्याला एक क्लिअर कट डब्ल्यूचं फॉर्मेशन आपल्याला बघायला भेटतंय आणि त्याप्रमाणे याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे ब्रेकआउट पण आला. त्यानंतर इथून एक अपसाइड मोमेंटम आले आणि ही जी मोमेंटम होती ही एक्स्पेक्टेड होती बिकॉज याच्यावरती जर का आपण बघायला गेलो, तर याच्यावरती मार्केट जर का 1-2 दिवस जर का सस्टेन झाला, देन याच्यानंतर याच्यावरती एक चांगल्या प्रकारची मूव्हमेंट येऊ शकते. आपण ऑलरेडी टेलिग्रामवरती पण अपडेट केला होता. टेलिग्राम चॅनलचं जे लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये ऑलरेडी आहे. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जॉइन नसाल तर डेफिनेटली टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्ही जरूर जॉइन करू शकता. जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो तर ऑलरेडी आपण एक्सपेक्टेड दिले होते. बाकीचे पण अपडेट असतील ते पण याच्यावरती ऑलरेडी आहेत. तर त्या गोष्टीचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. जर का आपण याच्यामध्ये नोटीस करायला गेलो तर मार्केटचा जो नेक्स्ट एरिया यायला जिथं मार्केट रिव्हर्सल येऊ शकतं किंवा तिथून मार्केट पॉज होऊ शकते ते म्हणजे हा एरिया, हा क्लिअर कट एक सप्लाय एरिया मार्केटसाठी, जो की 25,423 पासून स्टार्ट होते ते 25,700 च्या आसपास पर्यंत आहे. ओके. तर इथून मार्केट कुठून पण एक्स्पेक्टेड आहे की रिव्हर्सल व्हायचे चान्सेस कुठून पण आहेत. बट आजचे कॅन्डलला बघून जरा पण असं वाटत नाही की मार्केट लगेच रिव्हर्सल येईल. ओके. बिकॉज मार्केट डेफिनेटली डाउन साइडला येऊ शकतंय किंवा मार्केट थोडंसं साइडवेज जाऊ शकतंय. बट असं नाही की मार्केट इझिली करेल. ओके. मार्केट थोडंसं ट्रॅप करणार. जसं की आता सध्या सध्या मार्केट काय करतंय, बायरच्या फेवरमध्ये चाललंय. तर थोडे दिवस मार्केट थोडंसं बायरला ट्रॅप करायसाठी मार्केट अजून थोडंसं वरती जाईल आणि देन प्रोबॅबिलिटी वाईज डाउन साइडला येईल. नो वन नोज. बट एक्स्पेक्टेड हे आहे की हा एक त्याच्यासाठी एक सप्लाय एरिया आहे, सेलिंग झोन आहे आणि इथं मार्केटमध्ये एक्स्पेक्टेशन आहे की इथं मार्केट थोडंसं पॉज होऊ शकतं किंवा इथून आपल्याला थोडंसं डाउन साइडचा पुलबॅक बघायला भेटू शकतो. जर का मार्केटला स्ट्रॉंग अपसाइडला जायचं असेल, सस्टेन करायचं असेल, तर मार्केट त्याचं जे अपट्रेंडचं नेचर आहे हा बिहेवियर दाखवायला पाहिजे. बिकॉज जर का आपण इथं बघायला गेलो तर इथून कुठपर्यंत पण आपल्याला एक डीप बघायला भेटत नाहीये. जर का डीप आला, सपोज जर का हा डीप आला आणि इथनं जर का बाइंग आपल्याला परत बघायला भेटली, तर नाही हा स्ट्रक्चर थोडासा हेल्दी राहू शकते. जर का मार्केट डायरेक्टली अपसाइडला गेला तर कुठं ना कुठं तर परत एक त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल यायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. ओके. तर इथं जर आपण बघायला गेलो तर प्रिव्हियस हे जे एरिया होते, इथं मार्केटनं चांगल्या प्रकारे रेझिस्टन्स तोडला, साइडला गेलाय. आता जर का मार्केट डाउन साइडला आला, जो पण डिप असेल त्यामध्ये आपल्याला एक बाइंग बघायला भेटू शकते. त्यासाठी आपण सिंपल फिबोनाचीचा पण वापर करू शकतो. जर का आपण फिबोनाची प्रमाण बघायला गेलो, देन फिबोनाची प्रमाणे पण हे जे प्रिव्हियस रेझिस्टन्स होते, तिथं मार्केटनं ब्रेकआउट दाखवला. जर का मार्केट परत ह्या लेव्हलच्या आसपास आला, म्हणजे 25,150 पासून 25,187 हा जो एरिया आहे पूर्णच्या पूर्ण, ओके. 25,300 25,150 पासून 25,300 जे लेव्हल आहे, तिथे आपल्याला कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह रिव्हर्सल बघायला भेटला, तर ह्या डिपला बाईंग यायचे चान्सेस खूप जास्त आहेत. ओके. तर इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये 15 मिनिटाच्या चार्टवरती येऊया. त्याच्या आधी जर का आपण बघायला गेलो, आजचे कॅन्डल एक चांगल्या प्रकारचे बायिंग कॅन्डल बनले. बट डेफिनेटली एक अलर्ट आहे त्याच्यामध्ये मार्केट त्याच्या सप्लाय एरियाच्या जवळ आलं. त्याच्यामुळे थोडंसं याच्यामध्ये आपण थोडंसं विचार करून ट्रेड केलं कधी पण बेटर राहू शकते. तर जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो, मार्केट आज जर का बघायला गेलो तर मोठा गॅप अप ओपन होईल. हे एक्स्पेक्टेडच होतं बिकॉज रेट कट झाला. त्यानंतर थोड्याशा अजून पॉझिटिव्ह कॉमेंट्री आली होती. तर त्याच्यामुळं गॅप अप ओपन होईल हे एक्स्पेक्टेशन होतं. बट गॅप अप झाल्यानंतर प्रॉफिट बुकिंग येऊ शकते किंवा गॅप अप झाल्यानंतर मार्केट डाउन साइडला येऊ शकतं. हे ऑलरेडी मी कालच्या व्हिडिओमध्ये हा वाला जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये टाकलं होतं. तर ते तुम्हाला तिथून इन्फॉर्मेशन भेटेल की मी तसं कशाप्रकारे बोलू शकत होतो की मार्केट डाउन साइडला पण येऊ शकतंय. आणि जर का तुम्ही बघायला गेला ते आपले जे लेव्हल्स आहेत बरोबर मार्केट एक्झॅक्टली त्या लेव्हलच्या आसपास मधूनच डाउन साइडला आलाय. आणि जर का तुम्हाला हे वाल्या सगळ्या गोष्टी जर का शिकायच्या असतील तर डेफिनेटली WhatsApp करू शकता. WhatsAppवरती तुम्हाला जास्त करून आयडिया भेटून जाईल किंवा हा जो नंबर आहे, ओके. त्याच्यामध्ये जर का तुम्हाला पाहिजे असेल कोर्स, देन याच्यामध्ये इथं आपले फ्री वाला पण ग्रुप आहे, ज्यामध्ये तुम्हाला फ्री वाला पण कोर्स भेटेल. बट जर का तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स पाहिजे असेल, तो वाला पेड आहे. तर त्यासाठी तुम्ही ह्या नंबरवर WhatsApp करू शकता.
आणि बाकीचे जर का फ्रीमध्ये शिकणार असाल टेक्निकल एनालिसिस, इंट्राडे, बाकी स्विंग ट्रेडिंग, इक्विटी, इन्व्हेस्टमेंट, क्रिप्टो हे सगळ्या गोष्टी सध्या तरी फ्रीमध्ये चालू आहेत. जोपर्यंत बेनिफिट घेऊ शकता. त्याची जी वर्थ आहे अल्मोस्ट 8,000 मिनिमम वर्थ आहे. तिथून मॅक्सिमम वर्थ वेगळी आहे. बट ती सगळ्या गोष्टी सध्या तर फ्रीमध्ये द्यायला लागलो. तर फ्रीमध्ये घेणार असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमचं एक अकाउंट ओपन करावं लागेल. डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल. जर का तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केला तर तुम्हाला हा सगळा ॲक्सेस फ्री ऑफ कॉस्ट भेटू शकतो. त्यासाठी तुम्ही ह्या नंबरला WhatsApp करू शकता. आता आपण येऊया याच्यामध्ये उद्याचा आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. डेफिनेटली एक्सपेक्टेड आहे, की मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारे कॅन्डल तयार झाले. जर मार्केट ह्या 2 रेंजच्या मध्ये ओपन झाला तर एक्सपेक्टेड आहे, की मार्केट उद्याला साइडवेज जाऊ शकते. बट जर का मार्केट थोडंसं इथे जर का आपण बघायला गेलो डे हायच्या आसपास क्लोज झाला, फ्लॅट ओपन झाला, कन्सॉलिडेशन मारला आणि जर का वरती गेला, डेफिनेटली अपसाइडला थोडीशी जंप येऊ शकते. आपल्यासाठी विचार करण्यासारखा एरिया जो हा आहे, की जो की 25,500 जो की सायकॉलॉजिकल नंबर आहे. इथून जर का 25,700 चा हा जो कंप्लीट एरिया आहे, इथे आपल्याला कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटलं मला डेफिनेटली माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक डाउन साइडचा ट्रेड प्लॅन असू शकतो. जर का मार्केट डायरेक्टली डाउन साइड आला किंवा गॅप डाउन आला, इथं जर का मार्केट ओपन झाला, इथं मला जर का पॉझिटिव्ह ट्रान्झॅक्शन जर का बघायला भेटला, तर डेफिनेटली माझ्यासाठी थोडंसं रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन मी करू शकतो. ओके. आता आपण या बँक निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. सिमिलर बँक निफ्टी जर का आपण डेली टाईम फ्रेम बघायला गेलो, तर बँक निफ्टीमध्ये पण शानदार मोमेंटम यायला लागले. ही सगळीच्या सगळी मोमेंटम जी आहे, ती ह्या पेक्षेने यायला लागल्या, की आर-बी-आय पण रेट कट मे बी करतील बिकॉज जसं की यूएस मार्केटमध्ये रेट कट झाले, तसं इंडियन मार्केटमध्ये पण रेट कट व्हायची प्रोबॅबिलिटी असे न्यूजवरती समजत आहे. बट ती खरी-खोटी त्यावेळी समजेल. ओके, मंथ एंडच्या आसपास आर-बी-आयची मॉनिटरिंग पॉलिसी आहे. तर जर का इंटरेस्ट रेट अजून कमी झाला, तर डेफिनेटली मार्केट पहिल्यांदाच फॅक्टर इन व्हायलंय, मार्केट पहिल्यांदाच प्राइस इन व्हायलंय. तर त्याप्रकारे मार्केटमध्ये आपल्याला जंप जाताना बघायला भेटते. देन डेफिनेटली जर का इथून आपण जर का थोडंसं फिबोनाची जर का आपण याच्यामध्ये यूज केली, तर याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर समजते, याच्यामध्ये प्रॉपर आपल्याला आयडिया पण येते, की हे वाला एरिया जे आहे, ओके, इथून जर का आपण बघायला गेलो, तर मार्केट त्याचा जे स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स एरिया जो की 0.618 हा जो नंबर आहे 56,000 जो की स्ट्रॉंगेस्ट सायकॉलॉजिकल नंबर आहे, त्याच्या आसपास मार्केट रेजिस्टन्स घेऊ शकते. हा वाला एरिया ओके. तर इथं मार्केट त्याच्या रेजिस्टन्सच्या एरियापाशी आला. मे बी थोडंसं पॉज होईल. त्यानंतर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाउन डाउन साइडला एक पुलबॅक एक्सपेक्टेड आहे. तर बघू ह्याच्यामध्ये कशाप्रकारे आपल्याला ट्रेड प्लॅन करता येतो इंट्राडेसाठी. जर इंट्राडेमध्ये जर का मार्केट ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे ओपन झालं म्हणजेच की बाबा फ्लॅट उघडलं बिकॉज ओपन इज इक्वल टू ऑलमोस्ट ओपनच्या जवळ क्लोजिंग आला, तर थोडीशी स्ट्रेंथ यायला लागली. जर का याच्या आसपास जर का कुठेतरी फ्लॅट ओपन झालं, कन्सॉलिडेशन मारून जर का अपसाइडला गेला, देन हा जो एरिया राहील माझ्यासाठी त्याच्यामध्ये निगेटिव्ह साइड जर का निगेटिव्ह प्राइस एक्शन जर का बनलं, तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये डाउन साइडची मोमेंटम मी ट्रेड प्लॅन करायचा विचार करू शकतोय. जर का मार्केट ह्या एरियाच्या मध्ये राहिला, एक्सपेक्टेड आहे की ह्याच्यामध्ये माझ्यासाठी नो ट्रेडिंग झोन असेल. चुकून जर का मार्केट ह्या एरियात आला किंवा ह्या एरियात आला, पॉझिटिव्ह प्राइस एक्शन जर का दिसला, तर डेफिनेटली माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.